हे दोन मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. चला, सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाचारण झालेलं नाहीये. येस, चेंडूचं परीक्षण त्यामुळेच आम्ही आपल्याला या ठिकाणी सुरुवातीलाच करणं गरजेचं आहे हे सांगितलं होतं. चेंडू आपण सिलेक्ट केलेला आहे. स्वर्गीय रणजित कट्टे पाटील स्मॅश जे मल्ला डीजी किंग्स, ज्या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, प्रतिस्पर्धी संघाला सलामीसाठी प्रतिस्पर्धी संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. डावखुऱ्या हाताचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला. माऊली संघ आपला 12th मॅन, आपला 12वा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जे काही खेळाडू दाखल होतील त्यांची नावं सांगण्याकरता आपला 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं गरजेचं आहे. तर सामना सुरुवात या ठिकाणी केली जाते. सामन्याला होती या सुरुवात. गोलंदाज अविनाश. यावेळेला मात्र फुल टॉस चेंडू होता पॅड लाईन वरती आणि त्याचा खरपोच समाचार. फाईनच्या क्षेत्रामधून चेंडू सीमारेषा पार, चौकार. तर पहिल्या चेंडू या ठिकाणी जर आपण पाहिलं तर खराब लाईन, खराब लेंथ, जणू निमंत्रण होतं फलंदाजाला आणि ते निमंत्रण मात्र स्वीकारलं. यावेळेला बॅकफुटला गेलेत. बॅट्सचा आउटसाइड एज आणि थर्ड मॅन रिझन मधून हाही चेंडू जाईल. बॅक टू बॅक येतोय दुसरा चौकार. सिंगल मात्र तिसऱ्या चेंडूवरती पाहायला मिळते. अविनाशकडे गुणवत्ता आहे, नो डाऊट. अविनाश या मैदानावरती अनेक वेळा विक्रमी गोलंदाजी करताना आपण या खेळाडूला नक्कीच पाहिलंय. गुणवत्ता आहे अविनाश जाधव. ट्वेल्थ मॅन अद्यापही आलेलं नाहीये. माऊली टीम प्लीज आपला 12th मॅन आमच्यापर्यंत येऊ द्या. हनुमंत यावेळेला मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू शरीराच्या दिशेने येतोय. ही खऱ्या अर्थानं गुणवत्ता नक्कीच आपल्याला पाहायला मिळते अविनाशच्या गोलंदाजीची. पहिला चेंडू पाहिला तर पॅडलाईनला फुलटॉस होता, ज्या चेंडूवरती चौकार वसूल केला. त्यानंतर उजव्या एष्टीच्या बाहेर येणाऱ्या चेंडूला मात्र बॅटचा फेस ओपन करत दुसरा चौकार वसूल केला. तिसऱ्या चेंडूवरती मात्र सिंगल सन्मान दिला आणि त्यानंतर मात्र आणखीन एक सिंगल धावफलकावरती पाहायला मिळते. हनुमंत आणि पप्पू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सांघिक धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न. तर अविनाश मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकूणच धावसंख्येचा विचार केला योगेश वाघ आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. संघ जाऊन पोहोचलाय दुहेरी अंकामध्ये. 10 धावा धावफलकावरती. यावेळेला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केलाय. लाईन जर आपण पाहिली तर पिचिंग आउटसाइड द लेग स्टंप आणि त्याचबरोबर इम्पॅक्ट जर आपण पाहिला तर मात्र मिसिंग लेग. दोनही अनुभवी पंच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती धावा मात्र धावफलकावरती माऊली 11 संघाची बिनबाद 10 धावा.
तर पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 2 चौकार वगळता खूप चांगलं कमबॅक राहिलंय अविनाश जाधवचं. ही ओळख आहे खऱ्या अर्थानं या गोलंदाजाची. परंतु साई सारखा गोलंदाज या संघामध्ये असताना अद्यापही या गोलंदाजाचा वापर केला गेला नाहीये. नवीन गोलंदाज जर आपण पाहिलं तर चिंट्या. एक जबरदस्त खेळाडू, जबरदस्त गोलंदाज. खरं तर अष्टपैलू खेळाडूमध्ये या खेळाडूची ओळख आहे. यावेळेला थोडंसं मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालं होतं, परंतु एंड चुकीच्या दिशेनं आला. फार एंडला थ्रो केला गेला. खरं तर ज्यावेळेला चेंडू लॉंग ऑन लॉंग ऑफ किंवा डीप कव्हरच्या रिझर्वमध्ये जातो त्यावेळेला स्ट्रायकिंग एंड ऐवजी नॉन स्ट्रायकिंग एंड हा सर्वात जवळचा एंड असतो. यावेळेला मात्र शरीराच्या दिशेने चेंडू येऊ दिला. चिंट्याच्या गोलंदाजीचं जर आपण विश्लेषण पाहिलं, पहिल्या 2 चेंडूवरती 2 प्रकारचं व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळालं. पहिला चेंडू बॅक ऑफ द हँड आपल्याला पाहायला मिळाला होता, फुलर लेनचा चेंडू होता, आणि त्यानंतर मात्र हा चेंडू टप्पा पडल्यानंतर शरीराच्या दिशेने येणारा चेंडू. म्हणजे एकूणच जर पाहिलं तर एकाच ॲक्शनमध्ये दोनही दिशेला चेंडू वळवण्याची धमक या गोलंदाजामध्ये, आणि म्हणूनच गोलंदाजीतील मास्टर माइंड म्हणून देखील या खेळाडूची ओळख आहे. एकूण धावांचा विचार केला तर आता मात्र धावांना कुठेतरी लगाम लावण्याचं काम या दुसऱ्या षटकामध्ये केलं जात आहे. थोडासा वेळ घेतला जातोय क्षेत्ररक्षण सजवण्यामध्ये. डावकऱ्या हाताचा फलंदाज पप्पू मैदानाच्या आतमध्ये आहे, आणि हा एंड जर विचार केला तर मात्र डावकऱ्या हाताच्या फलंदाजांसाठी उपयुक्त मानला जाईल. यावेळेला संधी आहे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण, क्लीन पिकअप आणि क्विक रिलीज पाहायला मिळाला होता, परंतु दैव बलवत्तर ठरते आणि दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये होते. कंप्लीट या 2 धावांच्या बरोबरीने संघ जाऊन पोहोचलाय. धाव फलकावरती आल्यात 15 धावा. या दरम्यान कळंबोली गावचे सन्माननीय अनिलजी पोपेटा साहेबांचं देखील या ठिकाणी मुख्य मंचावरती शुभागमन होत आहे. यावेळेला फुलर लाईनचा चेंडू होता व ही कळंबोली गावातील बरेचसे मान्यवर आज आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून या मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळतील. 1+1 एकूण 2 धावा या चेंडूवरती अंकित केल्या जातील. कारण सकाळच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धांचा शुभारंभ आपल्याला पाहायला मिळाला, आणि त्यानंतर काळभैरव क्रिकेट क्लब कळंबोली गाव यांच्या माध्यमातून आयोजित ही स्वर्गीय मनोहर शेठ खानावकर स्मृती चषक अर्थातच काळभैरव चषकाची ही स्पर्धा आपण ज्या ठिकाणी पाहतोय, एन्जॉय करतोय. एकूणच जर विचार केला तर मात्र ही मानवंदना आहे कळंबोली गावच्या ग्रामदैवतेला. कारण प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात आज कळंबोलीकर म्हणून आपण या ग्रामदैवतेला वंदन करून नमन करून त्याच्या चरणी लीन होऊन नतमस्तक होऊन आपण त्या प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात करतो. अगदी यात्रोत्सव जर आपण पाहिला तर सर्वात मोठा उत्सव आपल्याला कळंबोली गावचा पाहायला मिळतो याच भैरवनाथ यात्रेच्या निमित्तानं, आणि संपूर्ण पंचकृषीतील विविध मान्यवर आणि त्याचबरोबर पाहुणे मंडळी या उत्सवाला आवर्जून हजेरी लावतात. परंतु इथे मात्र थोडासा क्षेत्ररक्षणामधल्या ज्या चुका आहेत ना, त्या चुका तुम्हाला प्रकर्षाने टाळाव्या लागतील. खूप चांगली संघ बांधणी केली गेली आहे. रणजित कट्टे पाटील स्मॅश जय मल्ला डीजी किंग्स 11. गोलंदाज चिंट्या पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता. खरं तर प्रॉपर टायमिंग नाहीये आणि इथे क्षेत्ररक्षकाकडून होती चूक. चांगला बॅकअप त्या ठिकाणी मिळतंय. क्षेत्ररक्षणामध्ये बऱ्याचशा चुका पाहायला मिळाल्यात, परंतु या चुका तुम्हाला प्रकर्षाने टाळाव्या लागतील. बॉडी पूर्णतः खुल्ली नाहीये, स्ट्रेच नाहीये, त्यामुळे प्रत्येक खेळाडूला आम्ही नेहमी म्हणत असतो की सरावाच्या अगोदर किंवा सामन्याच्या अगोदर तुमचा सराव हा सर्वाधिक महत्त्वाचा आहे. आणि इथे गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा अविनाश आपल्याला बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतं, त्यामुळे अविनाश आपल्या वैयक्तिक स्पेलमधील 2 षटकं पूर्ण करतील यात मात्र शंका नाही. या धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्ती अखेर 10.5च्या सरासरीनं बिनबाद
21 धावा. माहुली संघानं 21 धावा धावफलकावरती उभारल्यात आणि जमेची बाजू म्हणजे दोनही सलामीवीर फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. ही जमेची बाजू ठरते. 21 धावांची भागीदारी, ज्यामध्ये 11 धावांचं योगदान पप्पूच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालं, ज्यामध्ये 2 एक्स्ट्रास देखील आहेत. आणि हनुमंत, आत्तापर्यंत जर पाहिलं तर हनुमंत यांची बॅट थोडीशी शांत आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेला समोरच्या दिशेनं मोठा फटका खेळण्याचा मानस, प्रॉपर टायमिंग नाहीये. क्षेत्ररक्षक प्रशांत येत आहेत झेलच्या खाली, कंप्लीट केला जातोय झेल आणि फलंदाज होतोय बाद. पहिला विकेट गमावलाय. पण नक्कीच ज्यावेळेला चेंडू हवेमध्ये होता, क्षेत्ररक्षक प्रशांत झेलच्या खाली होते, त्यावेळेला माहुली संघाच्या तमाम चाहत्यांच्या मनामध्ये धाकधूक जरूर वाढली होती. आणि कमालीचं टायमिंग आपल्याला डीजेच्या माध्यमातून देखील ऐकायला मिळालं. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपण या संपूर्ण स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेज पाहतोय. एक दर्जेदार प्रक्षेपण. आणि एकूणच जर पाहिलं तर महाराष्ट्राचा सर्वाधिक लाडका सूरज चव्हाण याचं हे गीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकलं. यावेळेला मात्र ऑन साइडला चेंडू टार्गेट केलाय. क्षेत्ररक्षक जरूर आहे, मात्र चेंडू थांबणार नाहीये. गोळीच्या वेगानं सीमारेषेच्या पलीकडे 1 बाउन्स, 4 धावांसाठी चौथा. तर या चौकारानं कुठेतरी डोकावड काढताना पाहायला मिळतोय. इनॅट नंबर 3, तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज विकास पटाले आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. यावेळेला समोरच्या दिशेनं कमालीचं टायमिंग आहे. हाय अँड हँडसम फलंदाजाच्या बॅट मधून येतोय गगनचुंबी षटकार. ठिकाणी गेअर शिफ्ट करण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातो. एकूणच जर पाहिलं तर मात्र चौकार आणि चौकारानंतर षटकार फलंदाज विकास पडालेच्या बॅटमधून. मी मगाशी देखील उल्लेख केला की हनुमंत अजूनही संत फलंदाजी करतात, शांत फलंदाजी करतात, मात्र कुठेतरी गेअर शिफ्ट करावा लागेल. याच धावसंख्येला तुम्हाला 50+, कारण ज्या प्रकारची फलंदाजी आहे अविनाश, पण साईच्या हातामध्ये चेंडू अद्यापही आपल्याला पाहायला मिळाला नाही आहे. कदाचित शेवटच्या षटकामध्ये साईला आपण इनॅक्शन पाहू मैदानाच्या आतमध्ये, परंतु साईच्या वाट्याचे 2 षटकं जी होती ती अविनाशनं टाकण्याचा प्रयत्न केला. थोडीशी महागडी गोलंदाजी जरूर ठरली. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर कमबॅक चांगलं राहिलं. अवघ्या 10 धावेमध्ये त्यानं पहिल्या षटकात रोखलं. परंतु या षटकाचा जर आपण विचार केला तर 1 षटकार 1 चौकार आतापर्यंत आलाय आणि कमबॅक करताना बॅक ऑन ट्रॅक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. यावेळेला मात्र खूप चांगला कमबॅक आहे. ही खरं तर स्ट्रेंथ आहे अविनाशची, परंतु छोट्या छोट्या चुका या नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि या दरम्यान मात्र आपण पाहतोय ज्यांचं आमच्या मुख्य मंचाच्या दिशेनं होत आहे शुभ आगमन, पेंदरगावचे सुपुत्र. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आज जो रॉयल संघ आपल्याला परफॉर्म करताना रायगड प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळणार आहे, या संघाच्या पाठीमागचे मास्टर माइंड आणि टीम मॅनेजर आणि खऱ्या अर्थानं रॉयल संघाचा मी म्हणेन बॅकबोन, पाठीचा कणा, सन्माननीय विश्वास पाटील साहेबांचं मात्र या मंचाच्या दिशेनं होतं शुभागमन. विश्वास पाटील अर्थातच आमच्या सर्वांचे
प्रिय मित्र बाळा यांचं मात्र या ठिकाणी शुभागमन होतंय. तर वेलकम, आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. तर एकूणच योगेश आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहे. धावा धावफलकावरती आल्या. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि 32 धावा धावफलकावरती. बाळा यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. विश्वासजी पाटील साहेब पेंदर, खूप मोठी जबाबदारी आहे आज त्यांच्या खांद्यांवरती. परंतु अंतिम षटक घेऊन या ठिकाणी साई, अपेक्षा होती की साईनं 2 षटकं हाताळावी, परंतु अविनाश या विकल्पाचा वापर केला गेला. अविनाश न देखील खूप चांगला कमबॅक राहिलं. जरूर 3 चौकार 1 षटकार 2 षटकामध्ये खाल्ले, परंतु कमबॅक खूप कमालीचं राहिलं. एकूणच या षटकावरती पूर्णपणे टार्गेट सेट करण्याचं जबाबदारी असेल. हनुमंत यावेळेला समोरच्या दिशेनं सरळ बॅटनं चेंडू खेळलाय. लॉंग ऑन रिझनमध्ये क्षेत्ररक्षक प्रशांत येत आहे चेंडूवरती. एक झेल आतापर्यंत महत्वाचा झेल, एक मात्र जो विकेट गमावलाय प्रशांतने तो झेल टिपला होता, परंतु मोठ्या फटक्यांची गरज आहे विकास कडनं, ती अपेक्षा जरूर असेल. ओ यावेळेला चांगला चेंडू होता. ज्यावेळेला तुम्ही अशा प्रकारच्या चेंडूंना वाट पाहाल त्यावेळेला मात्र तुम्हाला मोठे फटके खेळता येणार नाहीयेत. साईचा जर आपण विचार केला तर साईकडे वेग आहे, अचूकता आहे, भेदकता आहे त्याच्या गोलंदाजीमध्ये, आणि अशा गोलंदाजावरती जर आक्रमण करायचं असेल तर मात्र तुम्हाला फुटवर्कचा वापर करावा लागेल, चेंडूच्या पिचिंगपर्यंत पोहोचावं लागेल. परंतु ही तितकी सोपी गोष्ट नाही आहे. जागेवरून तुम्हाला चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये घेता येणार नाही, त्याकरता तुम्हाला आक्रमक होणं गरजेचं आहे. यावेळेला पावलांचा वापर केलाय. एक्स्ट्राकावर रिझन पायडिश लॉंग ऑफ रिझन मधून मात्र चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. आज स्टँडर्ड ऑफ फिल्डिंग मात्र थोडंसं मी म्हणेन की कठीण राहिलंय ते क्षेत्ररक्षकांना, आणि खास करून आउटफील्ड मध्ये चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. तरी 40 या धावसंख्येपर्यंत मजल मारतोय. मी सुरुवातीला देखील म्हटलं की 50+ धावा जर धावफलकावरती आल्या. यावेळेला मात्र अकोट टप्प्याचा चेंडू पाहिलं, फलंदाज पावलांचा वापर करतोय. अकोट टप्प्याचा चेंडू केला, तितकाच चांगला ऍडजस्टमेंट आपल्याला विकास मंडालेचं पाहायला मिळालं, आणि त्यानंतर मात्र या 2 महत्वपूर्ण धावा त्यांना धावफलकावरती अंकित केल्या. एकूणच धावसंख्येचा विचार केला तर या 2 धाब्यांच्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचलाय 42. सर्वोच्च धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळाली आहे, कारण आतापर्यंत जर पाहिलं तर झालेल्या 4 सामन्यांमध्ये 36 ही सर्वोच्च सांघिक धावसंख्या होती जी परेश 11 संघानं या ठिकाणी उभारली होती. यावेळेला मात्र ऑनसाइडला चेंडू टार्गेट करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. अंतिम चेंडू मात्र या ठिकाणी आलाय निर्धाव. पहिल्या सत्राचा खेळ होतोय समाप्त. धावा धावफलकावरती आल्यात 42 आणि विजयासाठी लक्ष उभारलं जात आहे 43 धावांचं. तर विनंती असेल या पुढील होणारी लढत अर्थातच आदित्य प्रिया लॉजिस्टिक आणि साईनाथ 11 या दोन्ही टीम्सच्या कर्णधारांना विनंती आहे, इनिंग ब्रेक मध्ये हा टॉस आपण घेऊयात. एक छोटासा अवधी आपल्याला मिळतोय, जाऊयात डीजे ब्रेक.
तो नुकत्यात तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. नॉन स्ट्रायकिंग एंडला सचिन कारवार जर्सी नंबर 7, तर स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय फलंदाज सुहास करे. सुहास आणि सचिन ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. आणि गतवर्षीचं केपीएलचा हंगाम ज्या खेळाडूंना अक्षरशः गाजवलं, तमाम क्रीडा रसिकांच्या मनावरती अधिराज्य गाजवलं, 2 व्हीलर बाईकचा मानकरी बायकर मॅन सुहास करे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. यावेळेला इनसाइड आउटचा फटका. माझी ओळख काय, गुणवत्ता काय हा दर्शवणारा येतोय चेंडू. 1 बाउन्स इनटू द पिच, 4 धावा, चौकार. या ठिकाणी गोलंदाज रमेशला मात्र थोडासा लाईन आणि लेंथमध्ये बदलाव करावा लागेल. तुम्ही पहिल्या चेंडूवरती फील्ड ओपन केली होती, डीप स्क्वेअर लेग आणि लॉंग ऑन. या दरम्यान अनिलजी पोपेटा साहेबांच्या शुभास्ते मात्र पुढील सामन्यात नाणेफेकीचा कौल केला जाईल. आमच्या कळंबोली गावचे सन्माननीय अतिथी. यावेळेला मात्र बैठकी फटका लगावला गेला आहे. सुहास करे इज ऑन फायर. या खेळाडूला रोखणं कठीण आहे. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे, षटकार. परंतु मैदानाच्या आतमध्ये सुहास करे नावाचं वादळ घोंगावताना आपल्याला पाहायला मिळते. चर्चा सुरू होती. रमेशनं पहिल्या चेंडूवरती डीप स्क्वेअर लेग आणि लॉंग ऑन खुलं केलं. चेंडूची लाईन होती आउटसाइड द ऑफ स्टंप. त्यानंतर एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ रिझन मध्ये घेतला, दुसरा क्षेत्ररक्षक मिड विकेट रिझन मध्ये तैनात केला आणि चेंडूची लाईन होती मिडल अँड लेग स्टिक वरती, ज्याला लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये खेळला गेला. आणि त्यानंतर मात्र जर आपण पाहिलं तर सुहास करेनं ओळखलं ऑनसाईडला डीप स्क्वेअर लेगला कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये, त्यानं बैठकी फटका लगावला आणि 6 धावा वसूल केल्या. म्हणजे फील्ड बरोबर खेळताना हा खेळाडू पाहायला मिळाला. याही वेळेला कमालीचं टायमिंग आहे आणि चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. सुहासच्या बॅटमधून निघालेला हा 3रा चौकार. झेल घेण्याची संधी होती, तो झेल सुटलाय आणि धावा मात्र धावफलकावरती
षटक क्रमांक 1 मैदानावर सुरू असताना 19 धावा. आणि आता प्रथमच स्ट्रायकिंग एंडवरती येण्याची संधी मिळते ती अर्थातच सचिन कारवार. आज सुहास या खेळाडूंचा दिवस आहे, नो डाऊट. दुसऱ्या सामन्यामध्ये जय भवानी संघाचे सुहास यांना मॅन ऑफ द मॅच, तिसऱ्या सामन्यामध्ये संघर्ष संघाचा सुहास याला मॅन ऑफ द मॅच, आणि आत्ता जर पाहिलं तर सुहास करे या खेळाडूंना देखील कमालीची सुरुवात आपल्या संघाला मिळवून दिली आहे. इथे दबाव पाहायला मिळाला. रमेश गोलंदाजीमध्ये खरं तर नियंत्रित गोलंदाजी करण्यासाठी लाईन आणि लेंथवरती गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा हा गोलंदाज आहे, परंतु पहिल्या षटकामध्ये अशा प्रकारचं आक्रमण जर तुमच्या गोलंदाजीवरती झालं तर मात्र लाईन आणि लेंथवरती गोलंदाजी करणं थोडंसं आव्हानात्मक असतं, आणि तेच आव्हान इथे आपल्या खांद्यांवरती थोडंसं अवजड होताना पाहायला मिळतं. यावेळेला कमालीचा टायमिंग आहे, फटका सजवलाय, पाऊलांचा वापर आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. तर इनसाइड आउटचा फटका कमालीचा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला, आणि म्हणूनच आपण सुरुवातीला देखील म्हटलं की या संघासमोर तुम्ही जितक्या धावा उभारणार त्या धावा या कमकुवत असतील. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीअखेर दमदार सुरुवात. 43 धावांचा पाठलाग करत असताना प्रत्युत्तर दाखल धावा धावफलकावरती आल्या 24. व सर्वात महागड षटक म्हणून देखील या षटकाची नोंद केली जाते. या सामन्यामध्ये अनेक विक्रम आपल्याला पाहायला मिळाले. खरं तर सर्वोच्च सांघिक धावसंख्या या वर्षीच्या क्रिकेट हंगामामधली नोंदवली गेली. तर गोलंदाजीमध्ये सर्वात महागडं षटक हे रमेशचं ठरलं, ज्यामध्ये तब्बल 24 धावा आल्या. या अगोदर जर पाहिलं तर अंगदचं 18 धावांचं षटक हे सर्वात महागडं होतं. असे अनेक विक्रम मोडीत काढत नवनवीन विक्रम रचत या वर्षीच्या क्रिकेट हंगामाची सुरुवात श्री काळभैरव क्रिकेट क्लब कळंबोली गाव आयोजित स्वर्गीय मनोहर शेठ खानावकर स्मृती चषक 2024च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं कळंबोली ग्रामदैवतेला वंदन करून नमन करून या क्रिकेट हंगामाची सुरुवात गेली अनेक वर्ष अविरतपणे सुरू असणारी ही परंपरा, आणि ती परंपरा मात्र जोपासली जाते. आय थिंक कळंबोली क्रिकेटला जेव्हापासून सुरुवात झाली तेव्हापासून ही प्रथा कायम स्वरूपी आपल्याला पाहायला मिळते, आणि हेच येणाऱ्या युवा पिढीला मी म्हणेन की हे एक आदर्श असणार आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये देखील आपण अशाच प्रकारचा खेळ मैदानावरती करत राहा. या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारा खेळाडू हा संपूर्ण वर्षभर मात्र तमाम क्रीडा रसिकांच्या मनावरती अधिराज्य गाजवतो. असे अनेक खेळाडू आहेत, आणि सुहास करेंना देखील त्या प्रकारे खेळ गतवर्षी देखील केला, आणि याही क्रिकेट हंगामाची सुरुवात त्यानं दमदार आणि दिमागदार पद्धतीने केली आहे. गोलंदाज आहेत विकास. यावेळेला आउटसाईड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. खरं तर ऑनसाईडला चेंडू टार्गेट करण्याचा मानस बॉटीचा बॉटम एज टो एंडला हा चेंडू हिट केला. सचिननं इमिजिएटली लगेच आपल्या बॅटचा टो एंड देखील चेक केला की अशा पद्धतीने हा फटका एक्झिक्यूट करणं गरजेचं होतं, परंतु ज्या आत्मविश्वासानं सुहास करे या ठिकाणी फलंदाजी करतोय. विजय दृष्टिक्षेपामध्ये आहे. विजय मिळवणं, संपादन करणं हे फार मोठं लक्ष्य नाही. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता.
फ्लाईट केलं होतं चेंडूला. खरं तर फलंदाजाच्या मनामध्ये लालसा निर्माण करणारा चेंडू होता, परंतु अशा प्रकारचा आमिषाला बळी न पडणारा हा खेळाडू आहे, ज्यानं फ्लाइंग स्टार्ट आपल्या संघाला मिळवून दिली आहे आणि त्याच्यामध्ये कंटिन्युटी ठेवणं, त्याच्यामध्ये सातत्य राखणं. कारण बऱ्याचशा संघांना आपण पाहतो की सुरुवात दमदार राहते, परंतु त्यामध्ये सातत्य मिळवण्यात कुठेतरी अपयश येतं आणि परिणामी सामना गमावण्याची बारी देखील येते. यावेळेला पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं चेंडू खेळला आहे आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. खरं तर हवेमध्ये चेंडू असताना पूर्णपणे मिस केला होता, परंतु पायानं तो चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवला गेला. चांगलं फुटवर्क पाहायला मिळालं क्षेत्ररक्षणामध्ये आणि इथून विकास पहिल्या षटकामध्ये खरं तर सामना खुला केला गेला. यावेळेला फाईनच्या क्षेत्रामध्ये चेंडू वळवलाय, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. बरंचसं अंतर कव्हर केलं या क्षेत्ररक्षकानं, त्यानंतर मात्र चेंडू अडवला गेला सीमारेषेच्या आतमध्ये, परंतु तत्पूर्वी 2 धावा घेण्याची संधी मात्र मिळाली. अंतिम चेंडूवरती आल्या धावा 2 षटकांचा या ठिकाणी वाजवी खेळ होतोय समाप्त. 2 षटकांच्या समाप्त्याखेर 15च्या सरासरीनं धावा धावफलकावरती आल्या 30. उर्वरित समीकरण मात्र उरता येते येणारे 12 चेंडू आणि 13 धावांची गरज. येणारे 12 चेंडू 13 धावा. दोन षटकांमध्ये 30 धावा धावफलकावरती आल्या आहेत. 12 चेंडू 13 धावांची गरज. यावेळेला मात्र हलकासा ओव्हरपिच चेंडू स्टँड अँड डिलिव्हर्ड पद्धतीचा फटका सचिनच्या बॅट मधून येतोय. हाय अँड हँडसम षटकार. पण त्या ठिकाणी चेंडू मला वाटतं मैदानाच्या बाहेर गेलाय, त्यामुळे नवीन चेंडूची मागणी मैदानाच्या आतमध्ये होईल. तर पहिल्याच चेंडूवरती इथे मात्र षटकारानं स्वागत केलंय गोलंदाज ज्या प्रकारची सुरुवात चेंडू मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. ज्या प्रकारे प्रहार केला होता सचिननं, असं वाटलं होतं की कदाचित हा चेंडू पुन्हा मैदानाच्या आतमध्ये येणं कठीण आहे, परंतु आमच्या प्रेक्षकांचा आणि खरं तर स्वयंसेवकांचं आपण विशेष कौतुक करूया की त्यांनी मेहनत घेतली आणि तो चेंडू मात्र पुन्हा एकदा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. यावेळेला यष्टीरक्षकाला चेंडू चकावतोय, फाईनच्या क्षेत्ररक्षकाला चेंडू चकावतोय आणि जातोय लेग बायच्या माध्यमातून 4 धावांसाठी चौकार. यावेळेला कमालीचा टायमिंग आहे. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे फलंदाजाच्या बॅट मधून. पंचांच्या इशाऱ्याची नक्कीच आपण वाट पाहणार आहोत. इज इट अ 6? येस. 6 धावा षटकार.